नमस्कार मित्रांनो, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अंतर्गत लिपिक पदासाठी पेपर होणार आहेत। त्या संदर्भाचा आपण महत्त्वपूर्ण प्रश्नसंच पाहत आहोत। मित्रांनो, यापूर्वी आपण बँकिंगच्या चॅप्टरवर, त्यानंतर महाराष्ट्र सहकारी अधिनियम या चॅप्टरवर, त्यानंतर सामान्य ज्ञानावर सुद्धा प्रश्न अपलोड केले आहेत। काही प्रश्न प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमधले आहेत, ते तुम्ही पाहू शकता। मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मराठीचे 15 क्वेश्चन या ठिकाणी आपण विश्लेषणाच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यातून तुमचे जवळपास 40 प्रश्न कव्हर होणार आहेत। मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, असंच डेली अपडेट तुम्हाला या ठिकाणी येत राहतील। मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न पहा, अलंकार ओळखा। अशा प्रकारे या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे। एक तीळ 7 जणांनी वाटून खाला व लगेच सर्वांचे पोट भरले, अशा प्रकारचे या ठिकाणी वाक्य आहे। या वाक्याचा तुम्हाला अलंकारातला प्रकार ओळखायचा। या ठिकाणी 4 प्रकार दिले आहेत। उपमा अलंकार आहे, श्लेष अलंकार आहे, व्यतिरिक्त आहे की अतिशयोक्ती आहे। तर मित्रांनो, एक तीळ 7 जणांनी वाटून खाला, लगेच त्यांचं पोट पण भरलं, अशा प्रकारे या ठिकाणी वाक्य आहे। मित्रांनो, हे जे वाक्य आहे ते अतिशयोक्ती अलंकाराचं आहे, म्हणून या ठिकाणी चौथा पर्याय बरोबर आहे। आता अतिशयोक्ती अलंकार म्हणजे काय याची व्याख्या या ठिकाणी आपण समजून घेऊया। अतिशयोक्ती अलंकार म्हणजे कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा खूप मोठी करून सांगणे, त्यापेक्षा संभाव्यता नसताना सुद्धा अधिक स्पष्ट करून सांगणे, त्याला अतिशयोक्ती अलंकार असं म्हणतात। एखादी कल्पना आहे त्यापेक्षा अधिक मोठी करून सांगणे, त्याला जर असं वाक्य असेल तर ते अतिशयोक्ती अलंकाराचं वाक्य होईल। त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी आपण व्यतिरिक्त अलंकार म्हणजे काय समजून घेऊया। उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे ज्यावेळेस एखाद्या वाक्यामध्ये वर्णन केलेलं असतं त्याला व्यतिरिक्त अलंकार असं म्हणतात। उपमेय हे उपमानापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे असं एखादं वाक्य असतं त्याला व्यतिरिक्त अलंकार असं म्हटलं जातं। मित्रांनो, या ठिकाणी आपण अतिशयोक्ती या वाक्याचं या ठिकाणी एखादं उदाहरण समजून घेऊया। या ठिकाणी फेमस उदाहरण आहे मित्रांनो, दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं नाणं झालं, मामाजीची दाढी झाली, भाऊजीची सेंडी झाली, उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, वेसीपर्यंत उघड गेला, त्यात उंट पोहून गेला, अशा प्रकारे या ठिकाणी अतिशयोक्तीचं उदाहरण आहे। त्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात, त्यामुळे तुम्ही अलंकार सुद्धा करणं गरजेचं आहे। त्यानंतर मित्रांनो, दुसरा प्रश्न या ठिकाणी आपण समजून घेऊया। शब्दाच्या मूळ अर्थाला बाधा येऊन त्याला जुळलेला दुसरा अर्थ घ्यावा लागणाऱ्या शब्दशक्तीला टिंब शब्दशक्ती असं म्हटलं किंवा कोणती शब्दशक्ती असं म्हटलं जातं। या ठिकाणी अभिधा म्हटलं जातं, लक्षणा म्हटलं जातं, व्यंजना की निरिधा। तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, लक्षणा म्हटलं जातं। म्हणजे शब्दाच्या मूळ अर्थाला बाधा येऊन जुळलेला दुसरा अर्थ घ्यावा लागतो त्या शब्दशक्तीला लक्षणा असं म्हटलं जातं। या ठिकाणी अभिधा या शब्दशक्तीचा या ठिकाणी व्याख्या समजून घ्या। एखाद्या शब्दाचा संकेताने ठरलेला सरळ व रूढ अर्थ म्हणजे अभिधा शब्दशक्ती होय। त्यानंतर व्यंजना म्हणजे काय, शब्दाच्या मूळ अर्थाला बाधा न आणता दुसरा शब्द व्यक्त करण्याची जी शब्दाची शक्ती असते तिला व्यंजना शब्दशक्ती असं म्हटलं जातं। अशा प्रकारे तुम्हाला शब्दशक्तीवर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो। त्यानंतर मित्रांनो, तिसरा प्रश्न या ठिकाणी आपण समजून घेऊया। खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विशेषण प्रकार ओळखा, अशा प्रकारे तुम्हाला विशेषण प्रकार ओळखा अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। तिला बनारसी साडी शोभून दिसते, या ठिकाणी 4 पर्याय दिले तर नामसाधित विशेषण आहे, सार्वनामिक विशेषण आहे, त्यानंतर समासघटित विशेषण आहे की संबंधी विशेषण आहे। तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, नामसाधित विशेषण। कारण का की बनारस या नामापासून बनारसी साडी अशा प्रकारे म्हणजे बनारसी हा शब्द नामसाधित तयार झालेला आहे, म्हणून याला नामसाधित विशेषण असं म्हटलं जातं। त्यानंतर मित्रांनो, चौथा प्रश्न, अधोरेखित वाक्य अचूक शब्द निवडा। या ठिकाणी काय वाक्य दिलं आहे, श्रीमंत माणसे अतिशय चैनबाजी करतात। या ठिकाणी अधोरेखित शब्द जो कोणता आहे तर चैनबाजी, याचा आपल्याला अचूक शब्द ओळखायचा आहे। वारे माफ खर्च करणे, पैसा उधळणे, जीवाची मुंबई आणि मुंबईचा जीव। तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, जीवाची मुंबई करणे किंवा बाजी करणे म्हणजेच जीवाची मुंबई करणे, अशा प्रकारे या ठिकाणी याचा योग्य उत्तर 3ऱ्या नंबरचा आहे। त्यानंतर मित्रांनो, 5वा प्रश्न या ठिकाणी समजून घ्या। आवक या शब्दाला विरुद्धार्थी शब्द सांगा। समानार्थी शब्द असतील, त्यानंतर विरुद्धार्थी शब्द असतील, एका शब्दास अनेक शब्द असतील, म्हणी असतील, हे सर्व चॅप्टर तुम्हाला करणं गरजेचं आहे। या ठिकाणी आवक शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विचारला आहे, तर आवक या शब्दाला जावक आहे, हे विरुद्धार्थी शब्द आहे। आवक म्हणजे येणे, तर जावक म्हणजे जाणे, अशा प्रकारे आवजावक असते एखाद्या ऑफिसमध्ये। त्यानंतर मित्रांनो, 6व्या नंबरचा प्रश्न समजून घ्या। मराठी वर्णमालेत एकूण किती महाप्राण आहेत, अशा प्रकारे या ठिकाणी प्रश्न विचारला आहे। तर मराठीमध्ये एकूण 14 महाप्राण आहेत। या ठिकाणी ज्या वर्णात ह ची छट्टा असते त्याला महाप्राण असं म्हणतात। ह सुद्धा एक महाप्राण आहे। ह ची छटा
जवळपास 14 वर्णामध्ये आहे किंवा व्यंजनामध्ये आहे, वर्णामध्ये आहे, म्हणून एकूण महाप्राण किती आहेत? 14 महाप्राण आहेत. परंतु प्रत्यक्षात ज्या वर्णाचा उच्चार करताना तोंडावाटे मोठ्या प्रमाणात हवा बाहेर पडते त्याला महाप्राण असं म्हटलं जातं. एकूण 14 महाप्राण मराठीमध्ये आहेत. त्यानंतर मित्रांनो 7वा प्रश्न या ठिकाणी आपण समजून घेऊया. पुढे दिलेल्या पर्यायातून म्हण ओळखा. या पर्यायातून तुम्हाला कोणती म्हण आहे हे ओळखायचं आहे. इंगा दाखवणे, ओहोटी लागणे, कैवार घेणे आणि रोज मरे त्याला कोण रडे. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 4थ्या नंबरची ही म्हण आहे. रोज मरे त्याला कोण रडे अशा प्रकारचे 4थ्या नंबरचा जो पर्याय आहे तो या ठिकाणी म्हण आहे. इंगा दाखवणे, ओटी लागणे, कैवार घेणे हे काय आहेत? वाक्यप्रचार आहेत. फक्त ह्याच्यामधली जे 4थ्या नंबरचा पर्याय आहे ती म्हण आहे. त्यानंतर मित्रांनो 8वा प्रश्न या ठिकाणी आपण समजून घेऊया. आजचा पेपर खूप सोपा आहे. आता तुमचा उद्याचा जो काही लिपिकचा पेपर होणार आहे तो तुम्हाला असाच वाटला पाहिजे. आजचा पेपर खूप सोपा आहे या वाक्याचे नकारार्थी वाक्य कोणते आहे अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला विचारलेलं आहे. या ठिकाणी 4 पर्याय दिले. तर आजचा पेपर फार अवघड नाही, आजचा पेपर खूप अवघड नाही, आजचा पेपर अजिबात अवघड नाही, आजचा पेपर बराचसा अवघड नाही अशा प्रकारे या ठिकाणी 4 पर्याय दिले आहेत. या ठिकाणी याचं उत्तर मित्रांनो या ठिकाणी पहिल्या नंबरचं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. म्हणजे आजचा पेपर फार अवघड नाही. या ठिकाणी आपण पाहू शकतो की सोप्पा आहे म्हणजे अवघड नाही अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला नकारार्थदर्शक वाक्य तयार करता येईल. त्यानंतर मित्रांनो 9वा प्रश्न या ठिकाणी आपण समजून घेऊया. मेषपात्र या शब्दाचा अर्थ सांगा. या ठिकाणी निरुपयोगी मनुष्य, श्रीमंत मनुष्य, त्यानंतर बावळट माणूस, त्यानंतर कर्तबगार माणूस या 4 पर्याय दिले. तर त्यापैकी 3ऱ्या नंबरचा जो पर्याय आहे बावळट माणूस म्हणजे मेषपात्र. मूर्ख बावळट मनुष्याला मेषपात्र असं म्हटलं जातं. त्यानंतर मित्रांनो 10वा प्रश्न पहा. ऐवजी या शब्दयोगी अवयवाचा उपप्रकार ओळखा. या ठिकाणी ऐवजी या शब्दयोगी अवयवाचा आपल्याला उपप्रकार ओळखायचा आहे. या ठिकाणी पूजाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 4थ्या नंबरचं विनिमय वाचक. म्हणजे एकाच बदल्यात दुसरे त्याला विनिमय करणे म्हणजे ऐवजी अशा प्रकारे या ठिकाणी 4थ्या नंबरचा याचा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर मित्रांनो 11वा प्रश्न या ठिकाणी आपण समजून घेऊया. खाली दिलेल्या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. लिहिता वाचता येणारा साक्षर अशा प्रकारे या ठिकाणी प्रश्न विचारला आहे. काही प्रश्न तुम्हाला सोपे पण विचारतील, काही प्रश्न मीडियम विचारतील आणि काही प्रश्नची काठीण्य पातळी ही अवघड असणार आहे. लिहिता वाचता येणारा साक्षर तर न लिहिता येणारा किंवा वाचता न येणारा निरक्षर अशा प्रकारे असतो. अनासक्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? अनासक्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे. या ठिकाणी 2ऱ्या नंबरचा जो पर्याय आसक्ती याचा विरुद्धार्थी शब्द आहे. अनासक्ती म्हणजे इच्छा लालसा नसणारा, त्यानंतर आसक्ती म्हणजे इच्छा लालसा असणारा अशा प्रकारे या ठिकाणी 2 शब्द विचारलेत. त्या 2 शब्दाचं तुम्हाला विरुद्धार्थी आणि समानार्थी शब्दसुद्धा कधी तुम्हाला करणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो 13वा प्रश्न पहा. पुढील वाक्यातील योग्य वाक्य शोधा. या ठिकाणी 4 वाक्य दिले तर त्या 4 वाक्यापैकी योग्य वाक्य आपल्याला शोधायचं आहे. प्रचंड मराठी पुस्तकाचे प्रदर्शन, मराठी पुस्तकाचे प्रचंड प्रदर्शन सुरू, त्यानंतर मराठी पुस्तकाचे प्रदर्शन प्रचंड सुरू, त्यानंतर मराठी पुस्तकाचे सुरू प्रचंड प्रदर्शन. या ठिकाणी आपल्याला व्याकरणदृष्ट्या योग्य वाक्य आहे ते वाक्य या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे. या ठिकाणी पहा प्रचंड हे मराठीच्या पूर्वी आहे, या ठिकाणी प्रदर्शनच्या पुढे या ठिकाणी प्रचंड आहे, त्यानंतर या ठिकाणी प्रदर्शनच्या नंतर या ठिकाणी प्रचंड आहे, त्यानंतर या ठिकाणी मराठी पुस्तकाचे सुरू प्रचंड अशा प्रकारे या ठिकाणी एक वाक्य आहे. तर याचं योग्य उत्तर मित्रांनो 2ऱ्या नंबरचा या ठिकाणी पहा. प्रचंड हे एक विशेषण आहे. विशेषण असल्याने ते प्रदर्शन या नामापूर्वी योग्य आहे. म्हणून या ठिकाणी 2ऱ्या नंबरचा जो पर्याय आहे मराठी पुस्तकाचे प्रचंड प्रदर्शन सुरू अशा प्रकारे हे व्याकरणदृष्ट्या या ठिकाणी वाक्य बरोबर आहे. पुढील केवळ प्रयोगी अव्ययावरून व्यक्त होणारी भावना ओळखा. या ठिकाणी शाब्बास तुझा पहिला क्रमांक आला अशा प्रकारे या ठिकाणी एक वाक्य आहे. या वाक्याचा तुम्हाला केवळ प्रयोगाचं जी काही भावना आहे ते भावनाचं वाक्य तुम्हाला ओळखायचं आहे. शाब्बास या ठिकाणी प्रशंसादर्शक हे शब्द आहे. शाब्बास असेल, छान असेल हा शब्द प्रशंसादर्शक आहे. त्यानंतर मित्रांनो केवळ प्रयोगी अवयवाचे वर्गीकरण त्याच्या स्वरूपावरून न ठरता ती अवयव कोणती भावना व्यक्त करतात त्यावरून ते ठरलं जातं. प्रमुख भावना लक्षात घेता मराठीमध्ये केवळ प्रयोगी वाक्याचे एकूण 9 प्रकार पडतात. ते कोणकोणते प्रकार आहेत ते सुद्धा तुम्हाला पाहणं गरजेचं आहे.
त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी शेवटचा प्रश्न पहा, मनोरंजन या शब्दाचा संधी विग्रह कोणता आहे, अशा प्रकारे या ठिकाणी प्रश्न विचारला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो मन प्लस रंजन म्हणजे मनोरंजन, अशा प्रकारे या ठिकाणी संधी विग्रह होतो. या ठिकाणी तुम्हाला संधीवरचे सुद्धा प्रश्न करणं गरजेचं आहे. व्यंजन संधी म्हणजे काय, जवळ येणाऱ्या दोन वर्णापैकी दोन्ही व्यंजने असतील आणि पहिला वर्ण व्यंजन व दुसरा वर्ण स्वर असेल तेव्हा त्याला व्यंजन संधी असं म्हटलं जातं. पहिला वर्ण व्यंजन आणि दुसरा वर्ण कोणता असेल, स्वर असेल, तर त्याला व्यंजन संधी असं म्हटलं जातं. अशा प्रकारे मित्रांनो आपण ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अंतर्गत जे लिपिक पदासाठी पेपर होणार आहे त्यावरचे आपण महत्त्वपूर्ण या ठिकाणी मराठीवरचे प्रश्न पाहिलेत. मित्रांनो व्हिडिओ आवडले असतील जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच डेली अपडेट तुम्हाला या ठिकाणी येत असतील. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.